संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी उज्ज्वल निकमच पाहिजेत ही मागणी सुरेश धसांपासून ते मनोज जरांगेंपर्यंत आणि देशमुख कुटुंबांपर्यंत सर्वांनीच लावून धरली। उज्ज्वल निकमांना नियुक्तीसाठी खास मुख्यमंत्र्यांनी विनंती केली। उज्ज्वल निकमांनी विचारासाठी वेळ मागून घेतला। अखेर होकार आला आणि खटला लढवण्यासाठी त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले। कसाबला फाशी दिल्यानंतर प्रचंड लोकप्रिय झालेल्या उज्ज्वल निकम यांनी यापूर्वी कोपर्डीतल्या बलात्कार पीडितेचा एक खटला लढवला होता आणि न्यायही मिळवून दिला। उज्ज्वल निकम म्हणजे हमखास फाशीच अशी त्यांची इमेज तयार होऊन गेली। संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी निकमांची नियुक्ती केल्यानंतर चर्चा सुरू झाली ती खैरलांजे प्रकरणातली। त्यात पीडितांची बाजू मांडली होती उज्ज्वल निकम यांनीच। अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून एका दलित कुटुंबाला हाल करून मारणाऱ्या तब्बल 40 आरोपी असलेल्या या प्रकरणात उज्ज्वल निकम यांनी किती जणांना फाशीपर्यंत पोहोचवलं? उज्ज्वल निकम यांच्या निमित्ताने हे प्रकरण का समोर आलंय आणि उज्ज्वल निकम यांचे मोठे खटले कोणते होते त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब बटनवरती क्लिक जरूर करा। मूळ जळगाव जिल्ह्यातील असलेल्या उज्ज्वल निकमांनी आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवली, पण काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला। निकालात सुरुवातीच्या फेरीपासून लीडवर असलेले निकम मुस्लिम बहुल भागातली मोजणी सुरू झाल्यानंतर अचानक पिछडीवर गेले आणि 16,000 मतांच्या फरकाने पडले। भाजपच्या तिकिटावर जरी त्यांनी निवडणूक लढवली असली तरी कोर्टाचं कामकाज मात्र त्यांचं नियमित सुरू आहे। उज्ज्वल निकम महाराष्ट्रात काय पण देशात परिचित झाले ते दहशतवाद्यांना फाशीपर्यंत पोहोचवल्यामुळे। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आणि या खटल्याला कलाटणी मिळाली। 13 मार्च 1993ला मुंबई साखळी बॉम्बस्फोटाने हादरली। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या 100 पेक्षा जास्त सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली। मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात निकम वन मॅन आर्मी होते। संपूर्ण खटला त्यांनीच चालवला। उज्ज्वल निकम यांनी आधी महाराष्ट्र सरकारचे आणि त्यानंतर सीबीआयचे वकील म्हणूनही बाजू मांडली। याशिवाय 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबलाही फाशीपर्यंत पोहोचवणारे उज्ज्वल निकमच होते। उज्ज्वल निकम यांच्या करिअरमध्ये आणखी एका प्रकरणाची चर्चा होते, ती म्हणजे खैरलांजे प्रकरणाची। निकमांच्या नियुक्तीनंतर सुषमा अंधारेंनी एक पोस्ट केली आहे आणि खैरलांजे प्रकरणात निकम खरंच न्याय देऊ शकतील का असं म्हणत देशमुख कुटुंबाबाबत चिंताही व्यक्त केली। पण सुषमा अंधारे यांच्या बोलण्यात खरंच काही तथ्य वाटतंय का हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेल। भंडारा जिल्ह्यातल्या खैरलांजे गावातली घटना आहे। इथले शेतकरी भैयालाल भोतमांगे यांच्या कुटुंबात पत्नी सुरेखा, मुलगी प्रियंका, मुलगा रोशन आणि दिलीप असे 5 सदस्य होते। गावातील सिद्धार्थ गजभिये यांचा स्थानिक गावकऱ्यांसोबत शेतातील रस्त्यावरून वाद झाला। याच गावकऱ्यांनी सिद्धार्थ गजभिये यांच्यावर हल्ला केला, त्यातून ते बचावले आणि नागपूर जिल्ह्यातील कामठीला गेले। गजभिये यांनी पोलिसात हल्लेखोर गावकऱ्यांविरोधात तक्रार दिली। याच प्रकरणात भैयालाल भोतमांगे यांची पत्नी सुरेखा भोतमांगे यांनी पोलिसांपुढे साक्ष दिली होती। यामुळे हल्लेखोर गावकऱ्यांना अटक झाली आणि नंतर ते जामिनावर सुटून बाहेर आले। भोतमांगे कुटुंब दलित असूनही आपल्या विरुद्ध साक्ष देण्याची हिम्मत हे लोक करतात कशी काय याचा राग आरोपींच्या मनात होता। शिवाय भोतमांगे कुटुंबीय हे स्वतःच्या पायावर उभं असून सन्मानाने जगत असल्यामुळे त्याचाही राग या लोकांच्या मनात होता। आरोपींचा राग अनावर झाला आणि हत्याकांडाची घटना घडली। खैरलांजे गावातील लोकसंख्या तेव्हा 800च्या आसपास होती। यात केवळ 5 घरं आदिवासींची आणि 2 घरं दलितांची होती। हत्याकांडाच्या दिवशी गावातील 46 दलितेतर लोकांच्या टोळक्याने भैयालाल भोतमांगे यांच्या झोपडीला वेढा घातला। झोपडीत तेव्हा भैयालाल यांची पत्नी सुरेखा, मुलगी प्रियंका आणि रोशन होते। या समूहाने आधी भोतमांगे यांच्या झोपडीतील चौघांना अर्वाच्य शिवीगाळ केली। नंतर झोपडीवर हल्ला चढवला आणि झोपडीतील चौघांचीही अमानुषपणे हत्या केली। भोतमांगे यांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कारही झाला। भोतमांगे शेतात काम करण्यासाठी गेलेले असल्यामुळे ते एकटेच यातून बचावले। पोलिसांनी 46 आरोपींना यात अटक केली। हे प्रकरण स्थानिक भंडारा पोलिसांकडून सीआयडीकडे आणि नंतर सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आलं। चौकशी दरम्यान आरोपींची संख्या 46 वरून 11 वर आली। प्रकरण चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली। भंडाऱ्याच्या जलदगती न्यायालयाचे न्यायाधीश SS दास यांनी 20 सप्टेंबर 2008 रोजी
8 आरोपींनी खून केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा त्यांना सुनावली आणि इतर तिघांना निर्दोष ठरवण्यात आलं। पण या प्रकरणात अॅट्रॉसिटीचं कलम लावलं नाही। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जलदगती न्यायालयाचे सर्व पैलू मान्य केले, पण 14 जुलै 2010 रोजी फाशीऐवजी जन्मठेप सुनावली। 8 जणांना 25 वर्षांची जन्मठेप झाली। यातील 2घांचा मृत्यू झालाय, तर 6 आरोपी नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगतायत। याशिवाय उज्ज्वल निकम यांचं आणखी एक प्रकरण चर्चेत आलं होतं। 2 जून 2014ला पुण्यातील हडपसर भागात मोहसिन शेख या IT इंजिनियरची हत्या करण्यात आली। हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याच्यासह या संघटनेच्या 20 जणांवर मोहसिनच्या हत्येचा आरोप होता। ट्रायल कोर्टात उज्ज्वल निकम यांनी खटला लढवला, पण त्यातून अचानक माघार घेतल्यामुळे ते चर्चेत आले। कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींनाही उज्ज्वल निकम यांनी फाशी मिळवून दिली। या प्रकरणात 3 आरोपी होते, ज्यापैकी एकाने येरवड्याच्या जेलमध्येच आत्महत्या केली आहे आणि 2घे सध्या शिक्षा भोगतायत। पण त्यांच्या शिक्षेवर अजून हायकोर्टाकडून शिक्कामोर्तब होणं बाकी आहे, त्यामुळे ते सध्या तुरुंगात आहेत। उज्ज्वल निकम यांनी लढवलेले जे काही मोठे खटले आहेत त्यात खैरलांजी, कोपर्डी हे तर आहेतच। याशिवाय 1991चं कल्याणमधील बॉम्बस्फोट प्रकरण, 1993 बॉम्बस्फोट प्रकरण, 1997 गुलशन कुमार हत्या प्रकरण, प्रमोद महाजन यांची हत्या, 26/11 हल्ला असे काही मोठे प्रकरणही त्यांनी लढवले आणि ट्रायल कोर्टात आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवलं। उज्ज्वल निकम 90च्या दशकातील त्या काळात अंडरवर्ल्डच्या विरोधात उभा राहायचे, ज्या काळात भरदिवसा राजकीय नेत्यांची हत्या केली जायची। अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळूनही उज्ज्वल निकम यांनी अंडरवर्ल्डमध्ये स्वतःची दहशत तयार केली। उज्ज्वल निकम यांचा रेकॉर्ड पाहिला तर ते आजपर्यंत ट्रायल कोर्टात हमखास यशस्वी ठरलेत। मात्र आरोपींना या शिक्षेला आव्हान देण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि यात निकम यांचा कोणताही दोष नाही। त्यामुळे उज्ज्वल निकम यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी जरी खैरलांजी प्रकरणाचा दाखला दिला जात असला तरी ट्रायल कोर्टात निकम यांनी त्यांची जबाबदारी ही चोख पार पाडली होती। देशमुख हत्या प्रकरणातही उज्ज्वल निकम यांना आरोपींना फाशी मिळवून देण्याची जबाबदारी आहे आणि हे काम फक्त उज्ज्वल निकमच करू शकतात असा विश्वास पीडित कुटुंबाला आहे। सुषमा अंधारे दुसरा मुद्दा मांडतात की उज्ज्वल निकम यांच्या मुलाने धनंजय मुंडे यांची केस लढवली होती, पण निकम यांचे चिरंजीव हे हायकोर्टातले एक नामांकित वकील आहेत आणि वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांच्या केस ते लढवतात, जसं अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल करतात, अगदी तसंच। त्यामुळे संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी उज्ज्वल निकम हे सध्याच्या घडीचे सर्वात खात्रीशीर वकील असल्याची भावना पीडित कुटुंबाच्या मनात आहे। ती त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर खरीही ठरते। याबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये जरूर लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।